सर्वप्रथम काल झालेल्या महिला दिनाच्या आमच्या सर्वांकडून आपल्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण ज्या सेशनसाठी या ठिकाणी जमलेलो आहेत, मला वाटतं देवेंद्र कसार सरांनी जे सांगितलं की मार्केट व्होलेटाईल आहे, ते जर तसंच झालं तरच आपले पैसे बनतील आणि पडलेल्या मार्केटमध्ये आपण काय केलं पाहिजे हे आपण यानंतर शिकतोय। तर सर्वप्रथम आजचा आपला जो विषय आहे की तुम्हीच आहात आजची गृहलक्ष्मी आणि उद्याची वैभव लक्ष्मी। तर मला विचारायचं की इथे जमलेल्या प्रत्येक महिलेचं बँकेत अकाउंट आहे अकाउंट? असं कोणी आहे की ज्यांचं अकाउंट नाहीये बँकेत? प्रत्येकाने गुंतवणूक केलेली आहे, काही एफडी असतील किंवा आरडी असतील, प्रत्येकाची काही ना काही इन्व्हेस्टमेंट आहे। तर सध्याचा बँकेचा इंटरेस्ट रेट काय आहे? 6-7-8% सर सीनियर सिटीजन को मिलता है, बरोबर? 6 to 7% आहे, बरोबर? आता सध्या बँकांमध्ये मुदत ठेव डबल, म्हणजे आपण बोलतो की डबलची स्कीम वगैरे आहे कोणत्या बँकेमध्ये चालू? नाही चालू। पण जर आपण आपले पैसे जर बँकेत ठेवतोय तर ते आजच्या इंटरेस्ट रेटने किती वर्षात डबल होत आहेत आपल्याला कोणाला माहिती आहे? जर तुम्ही 60% ठेवलं तर 7-8 वर्षात डबल होतील। चला आपण आता बघूया की नक्की आपले किती वर्षात पैसे डबल होत आहेत। आपल्याला रूल ऑफ 72 बऱ्याच जणांना माहिती आहे की 72 ला आपण जर आपल्या आजच्या इंटरेस्ट रेटने जर भागाकार करतोय, मल्टिपल डिवाइड करतोय, तर आपले 10.28 म्हणजे ऍव्हरेज 10 इयर्स मध्ये आपले पैसे डबल होत आहेत। मान्य आहे सर्वांना की रूल ऑफ 72च्या हिशोबाने आता सरांनी जे सांगितलं की 7% आपल्याला जो इंटरेस्ट रेट मिळतोय त्याने आपले पैसे डबल व्हायला एक ऍव्हरेज 10 वर्ष लागणार आहेत। तर असं आपण समजूया की आज जर आपल्याकडे 10 लाख रुपये, 30 वर्षाचा एक गृहस्थ आहे, एक गृहिणी आहे, त्यांना त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग करायचंय की त्यांच्याकडे आज जर 10 लाख रुपये, तर त्यांचं रिटायरमेंट आपण एक ऍव्हरेज 60 ला रिटायर होतो, वय वर्ष 60 ला आपण जर रिटायर होत असू तर 10 लाख रुपये आपण जर आज टाकतोय तर वयाच्या 40व्या वर्षी आपले ते किती होणार आहेत? 20 लाख रुपये होणार आहेत। वयाच्या 50व्या वर्षी आपले 20 चे किती होत आहेत? 40 लाख होत आहेत। वयाच्या 60व्या वर्षी आपले किती होत आहेत? 80 लाख। काय वाटतं, ही रक्कम 10 लाखाचे 80 लाख झाले, 30 वर्षामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट 8 पट झाली आहे। तर ही चांगली आहे, वाईट आहे, बरी आहे? काय वाटतं तुम्हाला? चांगली आहे? मलाही वाटतं नक्कीच आपले, कारण आपण वयाच्या 30व्या वर्षी जर 10 लाख रुपये टाकतोय तर वयाच्या 60व्या वर्षी अवघ्या 30 वर्षामध्ये आपली जर इन्व्हेस्टमेंट 8 पट होते, 80 लाख होते, तर ही वाईट नाहीये, बरोबर? पण समजा तुमच्याकडे एक 10 लाख रुपये तुम्ही बँकेत ठेवलेत आणि त्याच गृहिणीने किंवा त्याच गृहस्थाने समजा 10 लाख रुपये जर म्युच्युअल फंड मध्ये ठेवलेत, तर म्युच्युअल फंडचा ऍव्हरेज इंटरेस्ट रेट काय आहे? कोणी सांगू शकेल? 12-13। एक समरी आहे, 1979 सालापासून आतापर्यंत ज्यांनी रेग्युलर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना ऍव्हरेज रिटर्न मिळाले 15%ने। तर आपण ऍव्हरेज रिटर्न पकडूया 15%। तर हाच रूल ऑफ 72 जर आपण इथे लावतोय तर 15%नी आपले पैसे किती वर्षात डबल होणार आहेत? तर ऍव्हरेज 4.8। आपण 5 वर्षामध्ये आपले पैसे डबल होणार आहेत, जे बँकेत आपले पैसे डबल व्हायला 10 वर्ष लागत होते, बरोबर? तर काय वाटतं तुम्हाला की जर हेच 10 लाख रुपये आपण 60 वर्षासाठी ठेवले तर एक अंदाजे किती रक्कम तयार होईल? जी बँकेत 10 लाखाचे 80 लाख होत आहेत, 8 पट होत आहेत, तर म्युच्युअल फंड मध्ये आपले पुढच्या 30 वर्षात किती रक्कम जमा होईल? कोण उत्तर देणार? $2 कोटी, 3 कोटी, अजून 5 कोटी। आपण बघूया की आपले पैसे आता 5 वर्षात जर डबल होत आहेत तर नक्की किती होत आहेत? 30व्या वर्षी एखाद्या गृहिणीने किंवा गृहस्थाने जर 10 लाख रुपये बँकेत इन्व्हेस्टमेंट केले, तसे त्याने जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर अवघ्या 35 वर्षात त्यांचे 20 लाख रुपये होत आहेत। 40 वर्षात 40 लाख रुपये होत आहेत, 45 वर्षात 80 लाख रुपये होत आहेत, बरोबर? बँकेत 8 पट व्हायला 30 वर्ष लागली, तेच म्युच्युअल फंड मध्ये अवघ्या 15 वर्षात तुमचे पैसे 8 पट झालेले आहेत, बरोबर? आता हे तीच गृहिणी वयाच्या 45व्या वर्षी रिटायर होऊ शकते, सेकंड इन्कम चालू करू शकते, पण जर त्यांनी हेच पैसे जर पुढे कंटिन्यू ठेवले वय वर्ष 60 पर्यंत तर किती होत आहेत? तर 50व्या वर्षी 1,60,00,000 रुपये आपले जमा होत आहेत, 55व्या वर्षी 3,20,00,000 रुपये जमा होत आहेत आणि 60व्या वर्षी आपले 6,40,00,000 होत आहेत।
80 लाखाच्या समोर 6,40,00,000 किती पट झाले? आपल्याला बँकेने 80 लाख रुपये दिले होते, म्युच्युअल फंडने 6,40,00,000 रुपये दिले, तर किती पट होत आहेत? 8 पट. म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंट बँकेने 8 पट दिले, तीच बँकेने जे 8 पट दिले त्याच्या 8 पट म्युच्युअल फंड तुम्हाला रिटर्न देत आहे. तर तुम्हाला काय वाटतं की फिक्स डिपॉझिट चांगलं आहे की म्युच्युअल फंड चांगलं आहे? की म्युच्युअल फंड चांगलं आहे? म्युच्युअल फंड चांगलं आहे. नक्की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, पडलेल्या मार्केटमध्ये केली पाहिजे. तर आता आपण ऍक्च्युअल बघूया की समजा एखादी गृहिणी आहे जी नोकरी नाही करत, तिने जर ठरवलं की मला फक्त 100 रुपये दिवसाला बाजूला करायचे आणि मला त्याची SIP करायची आहे, तर ती तिची रिटायरमेंट प्लॅन करू शकते का? आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. एक गृहिणी आहे जिने 3,000 रुपये दिवसाला 100 रुपये दिसतं हे सर्व 3,000 रुपये ती इन्व्हेस्ट करते दिवसाला 100 रुपयाच्या हिशोबाने. तर 5 वर्षामध्ये त्यांची रक्कम किती जमा होते? 3,000 गुणुले 12 गुणुले 7 किती रक्कम जमा होते? तर 1,80,000 रुपये जमा होत आहेत. त्याच्यासमोर त्यांचे रिटर्न किती आहेत? 2,62,000 रुपये. फक्त कितीने वाढलेत? 82,000 82,000 रुपये आपले वाढलेले आहेत फक्त 5 वर्षात. पण हेच जर आपण फक्त वर्ष चेंज करतोय, 10 वर्षावर गेलो, आपली इन्व्हेस्टमेंट 5 वर्षामध्ये 1,80,000 रुपये जमा होणार होते आणि 2,62,000 मिळत होते. पेक्षा जास्त झालेले 7,89,000 रुपये. हेच आपण जर 20 वर्षावर गेलो तर आपले 20 वर्षामध्ये 3,000च्या हिशोबाने जमा होत आहेत 7,20,000. मिळणारी रक्कम मात्र 39,81,000 वर पोहोचलेलो आहे. तीच गृहिणी आता रिटायरमेंटकडे चाललेली आहे. वय वर्ष 60ला 30 वर्षानंतर त्यांचे जमा होत आहेत 30 म्हणा. वाटत नाही, कारण का माहितीये, आजपासून 30 वर्षानंतर ह्या रकमेमध्ये त्या घाटकोपरमध्ये घर वगैरे घेऊ शकतील. समजा त्यांना वाटलं की मला फिरायला जायचंय, मला फॉरेन टूर करायची आहे, त्यांची स्वप्न ह्या रकमेत पूर्ण होतील? नाही होणार. तर आपण एक गोष्ट करूया की फक्त दरवर्षी जशी त्यांना घर खर्चासाठी पैसे मिळतात, महागाई तर प्रत्येकाला माहिती आहे, महागाई ज्या पट्टीत वाढते त्या पट्टीत आपण इन्व्हेस्टमेंट जर वाढवली तर काय होईल की आपण फक्त 500 रुपये दर वर्षाला वाढवतो. म्हणजे या वर्षी आपण 3,000ने सुरुवात करतो SIP, पुढच्या वर्षी 3,500, त्याच्या पुढच्या वर्षी 4,000, असं जर आपण करत गेलो तर आपली इन्व्हेस्टमेंट 36,90,000 रुपये होते. 10,80,000 वरून आपण 500 रुपये जर वाढवतोय तर आपली इन्व्हेस्टमेंट होते 36,90,000. समोर मिळतात आपल्याला 3,43,00,000 रुपये. म्हणजे 500 रुपये आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट डबल करून देते. तर तुम्हाला आवडेल 500 रुपये दर वर्षाला वाढवायला? आता ह्या 3,43,00,000 मध्ये समजा त्या गृहिणीला वाटलं की मला फॉरेन टूर करायची आहे, मला एखादं ड्रीम होम घ्यायचंय, किंवा बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की माझ्या गावच्या ठिकाणी शेतामध्ये माझं घर असावं, तर ही सगळी स्वप्न त्यांची पूर्ण होतील? नक्कीच होतील. आपण असं समजूया की यातून 2.5 कोटी रुपये त्यांनी स्वतःसाठी खर्च केले. बसायची व्यवस्था करा. आपण 2.5 कोटी खर्च केले आणि फक्त 1 कोटी रुपये त्यांनी पुढच्या आपल्या उदरनिर्वाहासाठी, कारण रिटायर झालेले आहेत, मुलांवर आपल्याला डिपेंड व्हायचं नाहीये, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर आपल्याला मरेपर्यंत जर जगायचं असेल तर आपल्याला म्युच्युअल फंड कशी साथ देईल ते आपण आता बघूया. समजा आपण 1 कोटी रुपये बँकेत ठेवले तर बँकेचा आताचा सध्याचा इंटरेस्ट रेट काय? पेन्शनला 6 ते 7% आहे. तर तुम्हाला वर्षाला किती पैसे मिळतील? जर आपण 6% पकडलं तर वर्षाला तुम्हाला 6 लाख रुपये मिळणार 1 कोटीला. दर महिन्याला 50,000 रुपयाची पेन्शन चालू होणार. समजूया की ती गृहिणी 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर बँकेत जर गेली आणि तिने सांगितलं की मी 1 कोटी रुपये गुंतवले होते, मी तुमच्याकडून दर महिन्याला व्याज घेतलेलं आहे, पेन्शन घेतलेली आहे, तर आजची माझी व्हॅल्यू काय आहे? किती असेल व्हॅल्यू? 1 कोटी रुपये गुंतवले, दर महिन्याला व्याज काढून घेतलंय, तर आजची व्हॅल्यू काय असेल त्यांची? 1 करोड असेल, बरोबर? 1 करोड. जर हेच पैसे जर त्यांनी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले तर म्युच्युअल फंड काय करताय आपण ते बघूया. आता जरा मोठं करा. खाली होतं. आपण म्युच्युअल फंड मध्ये 1 करोड रुपये गुंतवले, 50,000 रुपये आपण दर महिन्याला विड्रॉ करतोय, बरोबर? 20 वर्ष जर आपण गुंतवणूक करतोय, कारण लास्ट स्लाइड वर या एकदम अजून पुढे आपण जर समरी बघूया की त्यांनी किती 240 महिने म्हणजे 20 वर्ष हे पैसे गुंतवलेत, त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे 1 करोड रुपये, बरोबर? तर विड्रॉल किती केलेत त्यांनी?
50,000 गुणिले 12 गुणिले 240 जर आपण करतोय किंवा 220 वर्ष जर करतोय तर तुमची विड्रॉल आहे 1,20,00,000 म्हणजे तुम्ही जे गुंतवलेत त्याच्यापेक्षा जास्त 20 लाख रुपये तुम्ही विड्रॉ केलेले आहेत. हा खर्च तुमचा आहे. तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीच्यावर जबाबदार नाही. आपण आपला खर्च करतोय, आपण त्यांच्यावर डिपेंड राहिलेलं नाहीये. पण एक आपली जबाबदारी असते की मी जाताना माझ्या पुढच्या पिढीकडे काहीतरी दिलं पाहिजे. तर बँकेत ठेवले तर मला 1 करोड रुपये मिळणार, पण वयाच्या 60व्या वर्षी मी 1 करोड रुपये जे डिपॉझिट केले तर 20 वर्षानंतर वयाच्या 80व्या वर्षी त्याची व्हॅल्यू जर 1 कोटी रुपये तर भागायच्या हिशोबाने ती कमी झालेली असेल. पण हेच जर आपण 5,89,00,000 जर आपण आपल्या पुढच्या पिढीकडे दिले तर आपली पुढची पिढी वेल्थ क्रिएशन झालेलं असणार आहे. आपण गेल्यानंतर कमीत कमी 5 वर्षात आपले नाव काढते. फक्त 100 रुपये जर आपण दिवसाला बाजूला काढतोय, दर वर्षात त्याच्यामध्ये 500 रुपयाची वाढ करतोय आणि हे जर आपण पुढची 30 वर्षासाठी जर विचार करतोय 10,80,000 ते 36,90,000 ही आपली गुंतवणूक असणार आहे. त्या गुंतवणुकीवर आपण 1,20,00,000 रुपये घेऊन 2.5 कोटी खर्च करून पुढच्या पिढीसाठी 5,89,00,000 रुपये आपण देऊन जाणार आहे. काय वाटतं, हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? केलं पाहिजे. फक्त 100 रुपयाची ही गंमत आहे. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आज जसं मार्केट पडलं, देवेंद्र कसाल सरांनी जे सांगितलं की मार्केट पडलंय, आपण घाबरतोय, मार्केटचं काम करणार. जसं मॅडमने सांगितलं की ईसीजी आहे, तो जर लाईनीमध्ये आला तर आपण संपलेलो आहे. बरोबर. आज पडलेलं मार्केट वरती जाणार आहे. बरोबर. माझंही तुम्हाला हेच म्हणणं आहे की आपण आजपासून एक छोटी इन्व्हेस्टमेंट चालू करू. प्रत्येक गृहिणीने 100 रुपयापासून जर सुरुवात केली तर आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. जर्नी आपल्याला एका पावलाने सुरुवात करायची आहे. काल महिला दिन झालाय, म्हणून आज आपण एक शपथ घ्या प्रत्येकाने की माझी कमीत कमी डेलीची 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट मी बाजूला करणार आहे आणि मी माझं रिटायरमेंट मी स्वतः प्लॅन या ठिकाणी करणार आहे. तर सगळ्यांना जर आवडलं असेल तर या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.